दोहा मारत होती. असे काही दिवस चालू राहिले होते. मला ती आवडत होती आणि ती पण माझ्यावर लाईन मारत होती. आता मला ती आवडत होती आणि मग मी एक दिवस हिम्मत केली होती आणि तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न केला होता, पण मी तिच्या समोर काही बोलू शकलो नाही. आता मी विचार करत होतो की तिने एक वेळा चान्स दिला तर मी तिच्या बरोबर बोलेन. मग जेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा एक दिवस आंटीने मला अडवले होते आणि म्हणली की मला तुझ्या बरोबर काही बोलायचे आहे. तर मी म्हणले की ओके बोला. आंटी इथे नको, आतमध्ये माझ्या घरी चल, घरी कोणी नाही आहे. मी ठीक आहे चला. आता मी एकदम खुश झालो होतो. आंटी यार तू कोठे राहतो आहेस? मी तुला खूप दिवस झाले पाहते आहे आणि तू मला खूप पसंत आहेस. मग मी पण चान्स मारला होता आणि म्हणले की आंटी मी पण तुम्हाला खूप प्रेम करतो आहे. ती म्हणली की मी पण, परंतु मी विवाहित आहे आणि त्यामुळे तुझ्या समोर बोलायला घाबरत होते. मग आम्ही असेच बोलत होतो. मग मी तिला विचारले की तुमचे पती कोठे राहतात? तर तिने म्हणले की ते घरी राहतात, पण कधी कधी कामामुळे ते 1 से 2 दिवस साठी बाहेर जात असतात. आज पण ते बाहेर गेले आहेत, त्यामुळे मी तुझ्या समोर बोलत आहे. मग तिने माझा नंबर घेतला होता आणि म्हणली की मी रात्री तुला फोन करते. मग मी घरी आलो होतो. मग मी त्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो नाही. त्या रात्री आंटीने माझ्या बरोबर 1 तास चर्चा केली होती आणि आता मी तिला माझी गर्लफ्रेंड समजून बोलू लागलो होतो. ती पण माझ्या दोहा मारत होती. असे काही दिवस चालू राहिले होते. मला ती आवडत होती आणि ती पण माझ्यावर लाईन मारत होती. आता मला ती आवडत होती आणि मग मी एक दिवस हिम्मत केली होती आणि तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न केला होता, पण मी तिच्या समोर काही बोलू शकलो नाही. आता मी विचार करत होतो की तिने एक वेळा चान्स दिला तर मी तिच्या बरोबर बोलेन. मग जेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा एक दिवस आंटीने मला अडवले होते आणि म्हणली की मला तुझ्या बरोबर काही बोलायचे आहे. तर मी म्हणले की ओके बोला. आंटी इथे नको, आतमध्ये माझ्या घरी चल, घरी कोणी नाही आहे. मी ठीक आहे चला. आता मी एकदम खुश झालो होतो. आंटी यार तू कोठे राहतो आहेस? मी तुला खूप दिवस झाले पाहते आहे आणि तू मला खूप पसंत आहेस. मग मी पण चान्स मारला होता आणि म्हणले की आंटी मी पण तुम्हाला खूप प्रेम करतो आहे. ती म्हणली की मी पण, परंतु मी विवाहित आहे आणि त्यामुळे तुझ्या समोर बोलायला घाबरत होते. मग आम्ही असेच बोलत होतो. मग मी तिला विचारले की तुमचे पती कोठे राहतात? तर तिने म्हणले की ते घरी राहतात, पण कधी कधी कामामुळे ते 1 से 2 दिवस साठी बाहेर जात असतात. आज पण ते बाहेर गेले आहेत, त्यामुळे मी तुझ्या समोर बोलत आहे. मग तिने माझा नंबर घेतला होता आणि म्हणली की मी रात्री तुला फोन करते. मग मी घरी आलो होतो. मग मी त्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो नाही. त्या रात्री आंटीने माझ्या बरोबर 1 तास चर्चा केली होती आणि आता मी तिला माझी गर्लफ्रेंड समजून बोलू लागलो होतो. ती पण माझ्या दोहा मारत होती. असे काही दिवस चालू राहिले होते. मला ती आवडत होती आणि ती पण माझ्यावर लाईन मारत होती. आता मला ती आवडत होती आणि मग मी एक दिवस हिम्मत केली होती आणि तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न केला होता, पण मी तिच्या समोर काही बोलू शकलो नाही. आता मी विचार करत होतो की तिने एक वेळा चान्स दिला तर मी तिच्या बरोबर बोलेन. मग जेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा एक दिवस आंटीने मला अडवले होते आणि म्हणली की मला तुझ्या बरोबर काही बोलायचे आहे. तर मी म्हणले की ओके बोला. आंटी इथे नको, आतमध्ये माझ्या घरी चल, घरी कोणी नाही आहे. मी ठीक आहे चला. आता मी एकदम खुश झालो होतो. आंटी यार तू कोठे राहतो आहेस? मी तुला खूप दिवस झाले पाहते आहे आणि तू मला खूप पसंत आहेस.
मग मी पण चान्स मारला होता आणि म्हणले की आंटी मी पण तुम्हाला खूप प्रेम करतो आहे. ती म्हणली की मी पण, परंतु मी विवाहित आहे आणि त्यामुळे तुझ्या समोर बोलायला घाबरत होते. मग आम्ही असेच बोलत होतो. मग मी तिला विचारले की तुमचे पती कोठे राहतात? तर तिने म्हणले की ते घरी राहतात, पण कधी कधी काममुळे ते 1 से 2 दिवस साठी बाहेर जात असतात. आज पण ते बाहेर गेले आहेत, त्यामुळे मी तुझ्या समोर बोलत आहे. मग तिने माझा नंबर घेतला होता आणि म्हणली की मी रात्री तुला फोन करते. मग मी घरी आलो होतो. मग मी त्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो नाही. त्या रात्री आंटीने माझ्या बरोबर 1 तास चर्चा केली होती आणि आता मी तिला माझी गर्लफ्रेंड समजून बोलू लागलो होतो. ती पण माझ्या